तर बीडमध्ये पारधी पावसामध्ये वीज पडली आणि झाडाखाली बसलेले पारध्याचं एक कुटुंब तिथंच मेलं. मेल्यानंतर कलेक्टरनं डिक्लेअर केलं आणि मी हे आंदोलन केलेलं आहे. डिक्लेअर केलं की आम्ही ह्यांना 1.5 लाख रुपये देतो एकाला मेल्यानंतर. मग ती 1.5 लाख कधी कुणाला मिळतात? तर मग ते म्हणाले की नागरिकाचा दाखला आणा ग्रामपंचायतचा. म्हणजे तुम्ही भारतातले नागरिक असल्याशिवाय 1.5 लाख कुठून मिळणार? खरंय. मग ती कलेक्टरने सांगितल्यामुळे आम्ही गेलो. मग ती गावाच्या बाहेर कुठं तर राहतात झाडाझुडपाखाली. मग कुणीच सर्टिफिकेट देणार. मग काही गावाला आम्ही जाऊन आलो की बाबा आम्हाला कलेक्टर म्हणतात सर्टिफिकेट द्या, ही माणसं मेली, डिक्लेअर केलंय सरकारने अनुदान, तर आम्हाला द्या. ती म्हणाली नाही, म्हणले आम्ही पारध्याला देत नाही सर्टिफिकेट, कारण गावाचा नागरिक जर केला तर चोराचं गाव होईल आमचं. म्हणून त्याला कुणी सर्टिफिकेट दिलं नाही आणि शेवटी ते अनुदान असंच निघून गेलं. म्हणजे नागरिक म्हणून सुद्धा मान्यता महाराष्ट्र सरकार पुरोगामी राज्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता बुरबुर पोचामा रक्त काढतात, आसोड मारू मारू घेतात. ती माणसं कशात नाहीत हो, नोंदच नाही त्यांची. गाडवी सोनार, अशी रेवडकरी अशी नावाची लोक आहेत, पण ही सर्व कलाकार आहेत भारतामध्ये. वडर या लोकांना आजही मसनवाटे नाहीत. ती कधी पुरायला गेलं ती पारध्याची लोक आम्ही, तर त्यांना जागा गावात देना झाले. मी वकिल्या पारधीमध्ये लिहिलंय, दलिताच्या मसनवाट्यात गेलो, ती म्हणाले पारध्याचं भूत लय वाईट असतं, इथं नको. म्हणजे गावात पुरायला आणि जाळायला जागा नाही. आणि अशा लोकांबद्दल स्वातंत्र्याच्या नंतर अजूनही विचार होत नाही, याची खंत वाटते. आणि म्हणून मला बोलावं लागतं, लिहावं लागतं.